नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक चवदार अशी काळ्या मुगाची उसळ रेसिपी। ही बनवायला अतिशय सोपी आणि गरमागरम चपाती किंवा भाकरी बरोबर ही तुम्ही खाऊ शकता आणि टेस्ट देखील याची अप्रतिम अशी लागते। विशेष म्हणजे ही उसळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तुम्ही रोजच्या जेवणामध्ये ही बनवू शकता। चला तर मग ही काळ्या मुगाची उसळ कशी बनवायची ते पाहूया। सुरुवातीला या ठिकाणी आपण काळे मूग घेतलेले आहेत आणि हे आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे आणि धुतल्यानंतर यामध्ये पाणी घालून हे आपण 5 ते 6 तास भिजत घालायचे आहे। 5 ते 6 तास भिजल्यानंतर पाणी काढून हे एका चाळणीमध्ये ठेवून अशा प्रकारे याला मोड आणून घ्यायचे आहेत। हे पहा, याला मस्त असे मोड आलेले आहे आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि उन्हाळ्यामध्ये कडधान्यांना लगेच मोड येतात। त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे याला मोड आणून घ्यायचे आहेत। यामध्ये काही खडे हे आहेत का नाही ते चेक करायचे आणि नंतर हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि त्यामध्ये आपण पाणी घालून हे स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत। या ठिकाणी अशा प्रकारे आपण याच्यामध्ये पाणी घालून घेतलेले आहे आणि 2 पाण्याने आपण धुवून घेतलेले आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी परत भिजत ठेवायचे आहे। या ठिकाणी आपण हे 2 ते 3 मिनिटांसाठी पाण्यात घातले होते आणि यातील सर्व पाणी यातील काढून घ्यायचे आहे। तोपर्यंत आपण या ठिकाणी फोडणीची तयारी करणार आहोत। फोडणीसाठी आपण एक कांदा घेतलेला आहे। कांदा या ठिकाणी तुम्ही मीडियम साईजचा किंवा मोठा देखील वापरू शकता। जर कांदा जास्त प्रमाणात आवडत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता। या ठिकाणी एक मीडियम साईजचा कांदा मी घेतलेला आहे आणि कांद्याची साल काढून आपण बारीक असा चिरून घ्यायचा आहे। तुम्ही जर जास्त क्वांटिटीमध्ये उसळ करत असाल तर कांद्याचे प्रमाण तुम्ही जास्त घेऊ शकता। आपण या ठिकाणी 1 कप मोड आलेले काळे मूग घेतलेले आहे आणि त्याची उसळ या ठिकाणी बनवायची आहे। त्यासाठी आपण मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे बारीक असा चिरून घ्यायचा आहे। आणि कांदा या ठिकाणी सर्व आपण चिरून घेतलेला आहे। कांदा चिरून झालेला आहे। त्यानंतर आपण कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण 1 चमचा तेल घालून घेणार आहोत। तेल मस्त असे गरम झालेले आहे आणि तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण 1 चमचा मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी तेलावरती मस्त अशी तडतडलेली आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा आपण जिरे घालून घ्यायचे आहे। जिरे आणि मोहरी दोन्हीही मस्त तेलामध्ये फुललेले आहे आणि हे फुलल्यानंतर यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालून घेणार आहोत। नंतर या ठिकाणी आपण सुरुवातीला बारीक चिरलेला कांदा एक मीडियम साईजचा आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये आपण कढीपत्त्याची पाने घालून घेणार आहोत आणि हे चांगले आपण परतून घेणार आहोत। याची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरच कांदा आपण हलका परतून घ्यायचा आहे। म्हणजे याचा हलका रंग चेंज होईपर्यंत आपण हे परतून घेतलेले आहे। नंतर एक अर्धा टोमॅटो याच्यामध्ये बारीक चिरलेला घालून घ्यायचा आहे। कांदा आणि टोमॅटो दोन्हीही बरोबरच आपण चांगले परतून घेणार आहोत। कांदा आणि टोमॅटो चांगला मऊ होईपर्यंत आपला परतून झाल्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती काळा मसाला घातलेला आहे आणि हे चांगले परतणार आहोत। यामध्ये आपण जास्त मसाल्यांचा वापर न करता अगदी कमी साहित्यातच ही उसळ आपण तयार करणार आहोत। त्यासाठी हे चांगले परतून घेतलेले आहे। नंतर आपण मोड आलेले काळे मूग आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि सुरुवातीलाच आपण हे भिजवलेले आहे आणि याला मोड आलेले आहेत त्यामुळे हे शिजायला जास्त वेळ लागत नाही। हे घालून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। मीठ घालून हे झाल्यानंतर हे चांगले परतून घ्यायचे आहे। हे परतत असताना आपण गॅस थोडा फुल केलेला आहे आणि फुल गॅसवर हे चांगले आपण परतून घेणार आहोत। हे चांगले परतल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही आणि पटकन अशी ही शिजून भाजी तयार होते। हे आपले परतून झालेले आहे आणि गॅस आपण आता कमी करायचा म्हणजे मीडियम गॅस केलेला आहे आणि मीडियम गॅसवर आपण हे शिजवून घेणार आहोत। त्यासाठी यामध्ये थोडे पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी या ठिकाणी आपण पाव कपच घालून घेतलेले आहे आणि पाव कप पाणी घालून हे पुन्हा मिक्स करून घ्यायचे आहे आणि ह्याच्यावरती आपण झाकण ठेवणार आहोत। झाकण ठेवून हे आपण 10 मिनिटांसाठी शिजवून घ्यायचे आहे। 10 मिनिटातच हे शिजून अशा प्रकारे तयार झालेले आहे। तुम्ही पाहू शकता मस्त अशी उसळ या ठिकाणी शिजून तयार झालेली आहे। याच्यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे चांगले मिक्स करणार आहोत आणि गॅस बंद केलेला आहे। अशी ही आपली झटपट पौष्टिक काळ्या मुगाची उसळ आज आपण बनवलेली आहे। अगदी सोपी पद्धत आणि थोड्या साहित्यात आणि चवही जबरदस्त अशी आहे।
रोजच्या जेवणासाठी एक परफेक्ट अशी ही भाजी आहे। तुम्ही नक्की करून बघा। मी माझ्या पद्धतीने ही कशी बनवायची ते तुमच्याबरोबर शेअर केलेले आहे। तुम्ही देखील ही रेसिपी बनवून पहा आणि आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आणखीन टेस्टी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया एका नवीन आणि चवदार रेसिपीसोबत।